परदेशात रक्त सांडून क्रांती झाल्या, परंतु रक्ताचा एक थेंबही न सांडता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि धम्म परिवर्तनाची आध्यात्मिक अशा 5 क्रांती केल्या। शांततेच्या मार्गाने केलेल्या या क्रांतीमुळे बाबासाहेबांना शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक मिळावं असा ठराव मुंबईतील सहाय्यक आयकर आयुक्त बाबासाहेब भोसले यांनी केला। राष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते। शनिवारी कागलच्या गैबी चौकात हा मेळावा संपन्न झाला। कागलमधील राष्ट्रीय धम्म परिषद पार पडली। गैबी चौकात भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भंते करुणानंद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। मेणबत्ती प्रज्वलन, त्रिशल पंचशील विधायक गाथा, धम्मपालन गाथा घेण्यात आली। यावेळी नामदार हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे, उत्तम पाटील, व्याख्याते बाबासाहेब भोसले, धर्मा कांबळे, विद्यमान नगरसेवक प्रकाश काडेकर प्रमुख उपस्थित होते। शासनाने गेली 25 वर्ष आरक्षणातून नोकर भरती केलेली नाही। लवकरच आरक्षित जागेचा बॅकलॉग भरण्यात येणार आहे। त्यामुळे गावागावात जाऊन तरुणांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सांगावं असं व्याख्याते बाबासाहेब भोसले यांनी सांगितलं। या परिषदेत 3 ठराव मांडण्यात आले। हिंसा करू नका, चोरी करू नका, दुराचार करू नका, खोटं बोलू नका, मद्याच्या पदार्थांचं सेवन करू नका या बुद्धांच्या पंचशिलावर अनेक जण चालतात आणि यशस्वी होतात। या धर्म विचारात तथागत आणि काही सम्यक विचार सांगितल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। सम्यक दर्शनाचा अष्टांग मार्ग माणसाला माणूस म्हणून उभा करतो। माणसानं थोडासा लोभ कमी केला तर त्याच्या आयुष्यातील दुःख संपू शकतं, अशी दुःखाची पहिली समग्र व्याख्या बुद्धांनी मांडल्याचं त्यांनी नमूद केलं। तर शाहूंच्या जन्मभूमीत ही परिषद होतीये ही अभिमानास्पद बाब आहे। राजर्षी शाहूंचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून पूर्ण केल्याचं समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं। यावेळी प्रमुख वक्ते धर्मा कांबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश काडेकर, प्राचार्य अच्युत माने, उत्तम पाटील, आसावरी बर्वे, उत्तम कांबळे, भिकाजी कांबळे, बळवंतराव माने, नगराध्यक्षा सविता माने, राजेंद्र पवार, रमेश रत्नाकर, बबलू कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, बेळगावचे दलित नेते मल्लेश चौगले यांच्यासह बौद्ध बांधव उपस्थित होते। दरम्यान नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बबलू कांबळे यांना कार प्रदान करण्यात आली।